नमस्ते मित्रांनो, ट्रेड सेन्स मार्केट क्लासमध्ये परत एकदा मी तुमचं स्वागत करतो. ट्रेड सेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती डेली तुम्हाला क्लासेस बघायला मिळतात. डेली इथं मार्केटचं ॲनालिसिस करत असतो आपण की मार्केटने नक्की आज मुवमेंट कशी केली. जर कालचं मार्केटचं विश्लेषण म्हणजे मार्केटचा अभ्यास तुम्ही जर काल बघितला असेल तर एक्झॅक्टली मी सांगितल्याप्रमाणे या ट्रेंडलाईनच्या खाली आता क्लोजिंग झाली, त्याच्यानंतर कंटिन्यू मार्केट डाऊन साईडला येणार. आज पण बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितले तर जवळपास 600 पॉईंटची मोमेंटम ही आलेली आहे. ओके, तर हे डेली टाईम फ्रेमवरती आपण छोट्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट होऊया आणि मग क्लिअरली तुम्हाला सांगतो आज मुवमेंट कशी आली. त्याच्या आधी आता डेली टाईम फ्रेमवरती जर तुम्ही बघितलं तर काही महत्त्वाचे सपोर्ट इथं ॲक्टिव्ह झालेले आहेत. बघा, हा एक जो मेजर सपोर्ट आहे हा इथं ॲक्टिव्ह झालेला आहे. कारण हा सपोर्ट कशावरून, तर आत्ता पण मार्केट इथूनच रिव्हर्स झालेला आहे. त्याचबरोबर ऑलरेडी मार्केट बऱ्याच वेळा या लेवलला टॅप करून मोमेंटम मार्केटने दिलेली आहे. ओके, त्यामुळं ही लेवल म्हणजे कोणती 56,370 ही लेवल मार्क करून घ्या. ही लेवल डेली टाईम फ्रेममध्ये महत्त्वाची ठरणार आहे. चला, छोट्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट होऊन बाकीचे ॲनालिसिस मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. त्याआधी आपल्याला 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती शिफ्ट होणं गरजेचं आहे. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर आजचं मार्केट तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल. ओके, पहिली कॅन्डल जर तुम्ही बघितले तर पूर्णपणे गॅप डाऊन गाईज ओपन झालेले आहे. जवळपास मेजरमेंट जर आपण केलं पहिल्या कॅन्डलचं तर बघा, एक्झॅक्टली इथून मेजरमेंट करायचं जवळपास 400 पॉईंट गॅप डाऊन हे मार्केट बँक निफ्टीचं ओपन झालं आहे. त्याच्यानंतरनं गॅप डाऊन झाल्यानंतरनं मार्केटने कंटिन्युअसली डाऊन साईडलाच रॅली केली. ओके, कुठंही अशी मेजर लेवल नव्हती जिथून तुम्ही अप साईडला ट्रेड प्लॅन केला असता. कंटिन्युअसली मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे. प्रॉपर जर सपोर्ट बघितलं तुम्ही, मार्केटने हा एक सपोर्ट तयार केला आणि इथं या एक्झॅक्टली या लेवलला म्हणजे 56,750ला तुम्हाला एक डाऊन साईडला एंट्री इथं ॲक्टिव्ह होताना दिसलेले आहे. बऱ्याच लोकांनी तर पुलबॅकला सुद्धा एंट्री प्लॅन केले असेल. जर तुम्ही कंटिन्युअसली प्राइस ॲक्शन व्हिडिओ माझे बघत असाल तर तुम्हाला समजत असेल की एक्झॅक्टली इथं ट्रेड तुम्ही कसा प्लॅन केला असता. ओके, 56,750 या लेवलवरून एक सेलिंग आणि त्याच्यानंतरनं 56,650 या लेवलवरून सेलिंगचे दोन्ही ट्रेड्स ॲक्टिव्ह झाले. ज्या लेवल्स प्रॉपर मी तुम्हाला काल सांगितलेल्या त्या एक्झॅक्टली वर्क झालेल्या आहेत. ओके, चलो आता बँक निफ्टीमध्ये उद्या कोणती मुवमेंट येणार आहे त्याकडं आपण लक्ष देऊया. कारण उद्याचं मार्केट हे महत्त्वाचं असणार आहे. काही मेजर सपोर्ट्स इथं आपल्याला बघायला मिळतात, ते आधी ड्रॉ करून घेऊया आपण. ओके, 56,686 ही एक लेवल आहे गायज. उद्या जर मार्केट समजा या मेजर रेजिस्टन्स झोनवरती ओपन झालं तर परत एकदा तुम्ही इथून फॉल बघू शकता. अदरवाईज जर ओपन होऊन शार्पली जर ही लेवल ब्रेक करत असेल मार्केट, कोणती 56,680 ही लेवल जर प्रॉपर ब्रेक करत असेल मार्केट, एखाद्या मारूबुजू कॅन्डलने 5 मिनटाची कॅन्डल बघायची, एखादी मारूबुजू कॅन्डल किंवा एखादी बुलिश कॅन्डल, ओके, या कॅन्डलनी जर 56,680 ही लेवल ब्रेक करत असेल तर तुम्हाला अप साईडला प्लॅनिंग करायचं आहे. अप साईडला जेव्हा तुम्ही या लेवलवरून प्लॅनिंग कराल तेव्हा पहिलं टार्गेट तुमचं राहणार आहे ते 56,900 आणि सेकंड टार्गेट जे राहणार आहे ते तुमचं राहणार आहे 57,200. ओके, या दोन्ही लेवल्सकडं थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. इथून जर फॉल आला तर अजिबात सोडायचं नाही. हा झोनसुद्धा तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकताय. ओके, मार्केट आत्ता रनिंग आहे, पण जेव्हा मार्केट संपेल, समजा जर इथं संपलं तर त्या लेवलचा झोन मार्क करायचा आणि त्या लेवलला सुद्धा तुम्ही सेलिंग साईडला ॲक्टिव्ह करू शकताय तुमचा ट्रेड. तो सिम्पल हे सेलिंग साईडला या दोन लेवल्स आणि बाईंग साईडला या रेजिस्टन्सचा ब्रेकआउट आणि या लेवलचा ब्रेकआउट, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, बँक निफ्टीमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड प्लॅन करता तेव्हा प्रीमियम चार्ट व्यवस्थित बघत जावा आणि बँक निफ्टीमध्ये काही SL छोटा लावत जावा. म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित जर सांगायचं म्हणलं तर 30 पॉईंट्सपेक्षा मोठा SL कुणीही बँक निफ्टीमध्ये लावू नका, कारण हेवी लॉसेस व्हायचे चान्सेस आहेत. 30 पॉईंट इनफ आहेत. 30 पॉईंटचा SL लावायचा प्रत्येक ट्रेडमध्ये आणि
ट्रेड प्लॅन करायचा. ओके, तसंच निफ्टीमध्ये पण आज मार्केट खूप मस्त झालेलं आहे, खूप मस्त होतं. आपण व्यवस्थित निफ्टीचं देखील विश्लेषण इथं करणार आहोत, निफ्टीचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. निफ्टीमध्ये पण बघा, ज्या काल प्रॉपर ज्या लेवल मी दिलेल्या त्या एक्झॅक्टली वर्क झालेल्या आहेत. प्रॉपर मी तुम्हाला काय सांगितलेलं की या लेवलचा ब्रेकआउट जेव्हा येईल किंवा या लेवलवरून जेव्हा माघारी मार्केट येईल तेव्हा तुम्ही ट्रेड प्लॅन करा. आणि एक्झॅक्टली बघा, इथे एक छोटासा स्कॅल्प झाला असता आणि त्याच्यानंतर ना प्रॉपर या ब्रेकआउटवरनं म्हणजे 24,933 ही प्रॉपर लेवल मी तुम्हाला सांगितली जिथून डाऊन साईडला ट्रेड ॲक्टिव्ह होतात. आणि या लेवलवरून डाऊन साईडला ट्रेड ॲक्टिव्ह झाला. जवळपास या लेवलवरून गाईज 200 पॉईंट मार्केट खाली आलं, म्हणजेच निफ्टीमध्ये 100 पॉईंटची मुवमेंट आली असणार, 100 पॉईंट्स. ओके, आणि निफ्टीमध्ये 100 पॉईंट्स हे खूप जास्त असतात. हेवी प्रॉफिट्स तुम्हाला झालं असेल जर तुम्ही कंटिन्युअसली माझे व्हिडिओज फॉलो करताय. डेली ॲनालिसिस व्हिडिओ, मार्केट अभ्यास व्हिडिओ तुम्ही जर कंटिन्यू फॉलो करताय तर तुम्हाला नक्की या गोष्टींचा फायदा झाला असणार आहे. ओके, चलो लेट्स गो. त्याच्यानंतर ना ह्या मुवमेंटनंतर ना कुठेही एंट्री ॲक्टिव्ह नाही झाली, कारण प्रॉपर एकच ट्रेड झाला. हा एक ट्रेड, 2 ट्रेड आज तुम्हाला मिळालेले आहेत. आता कंटिन्यू मार्केट खाली येतं आहे, जेवढं खाली येतं आहे जिथं आज मार्केट क्लोज होईल तिथं फक्त एक सपोर्ट आखून घ्यायचा आहे. ओके, त्याचबरोबर जर उद्या निफ्टीमध्ये काही महत्त्वाच्या लेवल्स आपल्याला बघायचे असतील तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं काही लेवल्स आखून घेऊया. जिथून आत्ता फॉल येतो आहे ती एक लेवल आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ओके, कोणती लेवल आहे ही इथं लिहून ठेवतो मी गाईज. 23,900, 23,900. ठीक आहे, 23,900 ही एक महत्त्वाची लेवल आहे आणि 23,930 या दोन्ही लेवल्स महत्त्वाच्या आहेत. ओके, निफ्टीमध्ये जेव्हा तुम्ही उद्या प्लॅन करा, समजा मार्केट जर इथं क्लोज झालं 23,776ला, तर त्या लेवलला एक डॉट करा. आणि समजा मार्केट या लेवलच्या आता वरती ओपन झालं तर तुम्हाला फक्त अपसाईडला ट्रेड्स प्लॅन करायचे आहेत. बट समजा जर मार्केट परत या लेवलवरती आलं उद्या, तर या लेवलवरून तुम्हाला सेलिंग साईडलाच ट्रेड फाइंड आउट करायचे आहेत. ओके, बाईंग साईडला थोडेसे तुम्ही आता ट्रेड्स अवॉइड करा. इन निफ्टी बाईंग साईडला मोस्टली उद्याचा दिवस ट्रेड प्लॅन करू नका. जेवढे ट्रेड्स तुम्हाला मिळतात, भले या लेवलला जरी आला तरी परत तुम्ही सेलिंग साईडलाच ट्रेड ॲक्टिव्ह करा. उगीचंच बाईंग साईडला ट्रेड करण्यात मजा नाही. जे पण ट्रेड्स तुमचे असतील ते सेलिंग साईडलाच निफ्टीमध्ये ठेवा. बाईंग साईडला तुम्ही ट्रेड कधी प्लॅन करू शकताय, तर प्रॉपर जेव्हा बघा, जेव्हा हा जो झोन आहे ना, हा झोन 24,120 हा झोन जेव्हा ब्रेक करेल तेव्हा तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. पण तोपर्यंत तुम्ही सेलिंग, एक तर या लेवलवरती आल्यावरती सेलिंग किंवा या लेवलवरती आल्यावरती सेलिंग किंवा मग या लेवलवरती जरी आला 2400वरती तरी तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड शोधा, चालेल. बँक निफ्टी मोस्टली ट्रेड्स हे तुमचे सेलिंग साईडला व्हायला हवेत. त्याचबरोबर जर सेन्सेक्समध्ये आपण बघितलं तर सेन्सेक्समध्ये पण आज चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे. सेन्सेक्सचा चार्ट ओपन करून मी तुम्हाला दाखवतो. आत्ता आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती मी थोडं शिफ्ट होऊन तुम्हाला क्लॅरिटीने दाखवायचा प्रयत्न करतो गायज. ओके, हे आहे आजचं मार्केट. आणि आजचं मार्केट जर तुम्ही बघितलं सेन्सेक्सचं 15 मिनटात तर तुम्हाला ते समजेल की मार्केटने आधी डाऊन साईडला ओपनिंग दिली. ओके, गॅप डाऊन ओपन झालं मार्केट. गॅप डाऊन झाल्यानंतरनं बायर्सला इन्व्हाइट केला आणि जो प्रिव्हियस लो होता म्हणजे हा लो 76,700 त्या लेवलवरूनच मार्केटने स्ट्रॉंग असा बेरिशपणा दाखवलेला आहे. ओके, ट्रेड तुमच्या दोन्ही साईडला एक तर इथं ॲक्टिव्ह झाला असता किंवा इथं ॲक्टिव्ह झाला असता. प्राइस ॲक्शन जर तुम्हाला प्रॉपर जमत असेल तर तुमच्यासाठी लेवल्स फाइंड आउट करणं खूप इझी गेलं असणार आहे. आणि जर तुम्हाला प्राइस ॲक्शनवरती व्हिडिओ हवे असतील तर मला गाईड चॅटबॉक्समध्ये सांगा, मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ तयार करेन. ओके, हे दोन्ही लेवल्स, दोन्ही झोन्स महत्त्वाचे आहेत. एक मिनिट, हे दोन्ही झोन्स तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत उद्यासाठी पण. बघा, जोपर्यंत हा झोन ब्रेक करत नाही मार्केट, हा झोन ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण बाईंग साईडला अजिबात लक्ष द्यायचं नाही, अवॉइड करायचा.
या लेवलवरून सेलिंग शोधायची, या लेवलवरून सेलिंग शोधायची आणि मार्केट समजा इथं जर क्लोज झालं तर या ब्रेकआउटला सुद्धा सेलिंग शोधायची. जेवढ्या जास्त तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड कराल तेवढं तुम्ही प्रॉफिटमध्ये राहणार आहात. बट जर तुम्ही इथूनच बाईंग साईडला ट्रेड शोधायला प्लॅन केले तर तुम्हाला मे बी इथं हेवी लॉस बघायला मिळू शकतो. जिथं पण मिळेल प्रीमियममध्ये जर मुवमेंट तुम्हाला मिळाली तर मोस्ट ऑफ द टाइम्स सेलिंग साईडलाच तुम्ही ट्रेड प्लॅन करा. ओके, ट्रेड कसे प्लॅन करायचे परत एकदा मी तुम्हाला सेलिंग लेवल सांगतो आहे. एक्झॅक्टली हा एक ट्रेड प्लॅन होतो आहे, त्याचबरोबर हा एक ट्रेड प्लॅन होतो आहे आणि इथून सुद्धा तुम्ही सेलिंग साईडला प्लॅन करू शकता. आणि समजा जर मार्केट इथं क्लोज झालं तर ह्या झोनच्या खाली पण तुम्हाला सेलिंग साईडला गाईज ट्रेड प्लॅन करायचा आहे. ओके, चलो हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्या व्यवस्थित लेवल्स फॉलो करा. दररोज तुम्हाला मार्केट अभ्यासचे व्हिडिओ बघायला मिळतील. इंडियन मार्केट जर तुम्ही करत असाल तर 100% तुम्ही या लेवल्स फॉलो करा. तुम्हाला नक्की माझ्या व्हिडिओजची हेल्प होणार आहे. चलो, थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. व्यवस्थित ट्रेडिंग करा आणि खाली एक व्हॉट्सॲप नंबर आहे. जर तुम्ही या लेवल्सवरून प्रॉफिट करत असाल तर मला तुमचे स्क्रीनशॉट माझ्या नंबरवरती शेअर करा. मला तुमचे स्क्रीनशॉट बघायला आवडतील. चलो, थँक्यू सो मच गाईज. बी रिअल वन. भेटूया पुढच्या भागात.